प्रणाम. आपले सर्व सेवकांचे सद्गुरू महानतेगे बाबा दुर्देवजी आपल्या बैठकीमध्ये बाबांना माझे प्रणाम. आम्हा सर्व सेवकांच्या मातुश्री वारणा सगळ्यात कमी अंतरावर असतो त्या दिवशी. आणि त्या दिवशी जर आपण दूध गरम केलं तर त्या दुधामध्ये चंद्राचे किरण हे मिसळतात आणि याची एक रासायनिक प्रक्रिया होते आणि ती रासायनिक प्रक्रिया माणसाच्या आरोग्यासाठी लाभदायक राहते. हा एक कारण आहे. मग हे कारण असताना आता आपल्या धर्मात तर माहितीच आहे काका चालू होतो अगोदर, पण दुसऱ्याने दुसरा अर्थ लावला का कोजागिरी म्हणजे का कोजागिरी म्हणजे कोजाच्या दिवशी रात्रभर कोण कोण जागरण करते हे परमेश्वर पाहिजे मग त्याने आशीर्वाद देते. तुम्ही व्हिडिओ सर्च द्या, लांबल्याच्या कहाणी येते. हा दुसरा अर्थ मग आपल्या पद्धतीने लावण्यात आला. आणि तिसरा अर्थ माटेजीचा या मार्गात आल्यानंतर आपल्या मार्गातले 2 नंबरचे सेवक माटेजी यांचा अनुभव आताच भाऊने या ठिकाणी सांगितलं, त्याच्यामुळे त्याला मी रिपीट करत नाही. असे वेगवेगळे अनुभव आहेत, पण त्याही पेक्षा मोठा अनुभव आहे कोजागिरीचा. मला माहित आहे आता मदनगडच्या बैठकीने आहेत, प्रत्येक चर्चा बैठकीमध्ये एवढे लोक राहतात का भाऊ आपले सेवक? नाही राहत असतील तर राहते म्हणा, नसतील राहत नाही तर मग नाही म्हणा. नाही राहत ना आज त्याला माहित आहे इथं दूध भेटणार आहे आणि त्याला हे माहित आहे दूध कोणतं भेटणार आहे. दूध, दुधात साखर, साखरेसोबत खोबरा, काजू, किसमिस नक्की मला पूर्ण त्याने घोटून आठवायचा आहे. तो चांगला गाळा होणार आहे आणि तो आम्हाला भेटणार आहे. मग गर्दी करून नाही वाटत असं होऊ शकतं. पण खऱ्या अर्थाने याहीपेक्षा मोठं कारण या ठिकाणी आमच्या भगवत कार्याची चर्चा बैठक आहे. आणि या चर्चा बैठकीमध्ये जी खोजागिरी आहे ही विचाराची खोजागिरी आहे. मग विचार कोणते? तर बाबाने आम्हाला दिलेले 4 तत्व, 3 शब्द, 5 नियम, आम्हा सेवकांना आलेले वेगवेगळे अनुभव, त्याचबरोबर आमच्या बाबाचे जीवन चरित्र, आमच्या आईचे जीवन चरित्र, ज्याची आम्हाला आमच्या सेवकांना खऱ्या अर्थाने गरज आहे. हे विचार या ठिकाणी अनेक मान्यवर लोक बोलतील, आमचे सेवक बोलतील, मार्गदर्शक बोलतील आणि त्यांच्या बोलण्यातून कळत न कळत असे शब्द आमच्या कानावर पडतील. ज्याप्रमाणे आजच्या कोजागिरीचा दूध का पेलं तर दूध पेलं म्हणाल तुम्ही, पण निवड दुधाचं नाव होणार आहे. पण त्याच्यामध्ये त्या दुधाला चांगलं करण्याकरता साखरेचे योगदान राहणार आहे, खोबऱ्याचे योगदान राहणार आहे, किसमिसचे योगदान राहणार आहे, काजूचे योगदान राहणार आहे. जे जे पदार्थ तुम्ही त्या दुधामध्ये टाकणार आहे याचं नाव त्या ठिकाणी येणार नाही. मात्र नाव जरी दुधाचा होणार असेल पण ते दूध ज्या मूर्तीमुळे चविष्ट वाटते त्या सगळ्याच्या हातभार त्या गोष्टीला आहे. तसंच आमच्या मानवाचा आहे. आणि माणूस जरी असलो तरी चांगला माणूस घडवण्याकरता बाबाने दिलेले 4 तत्व, 3 शब्द, 5 नियम, सेवकाला आलेले अनुभव. आम्ही मार्गात आलो तो आमचा पहिला दिवस आठवणीत असणं. ह्या गोष्टी जर आम्ही अंगीकारल्या तर आम्ही सुद्धा त्या कोजागिरीच्या दूधच्या प्रमाणे स्वाद देतो. आम्ही चाकूच्या थोडसे फेकत नाही पाहिजे. तुम्ही 2 फेकतात त्या तुम्ही कांगे काढवलं नाही. तसंच एक चांगला एक आदर्श आमच्या सर्व सेवकांना या चर्चा बैठकीच्या माध्यमातून मिळणार. आणि मार्गदर्शन मी अनेकदा बोलतो की मार्गदर्शन तुम्हाला करावं तर काय करावं, कोणतं मार्गदर्शन करावं. तुमच्याकडे तेच आहे, माझ्याकडे तेच आहे, आपल्या सर्वांकडे तेच आहे. तुमच्याकडे दुःख होते म्हणून तुम्ही मार्गात आले, माझ्याकडे दुःख होतं म्हणून मी मार्गात आलो. तुम्ही साधे कार्य घडवले, मी साधे कार्य घडवले.
तुम्ही भगवत प्राप्तीचे हवन कार्य केला आणि त्यागाचे कार्य घडवले. मी भगवत प्राप्तीचे हवन कार्य केलं आणि त्यागाचे कार्य घडवले. मी नव हवन कार्य केले, तुम्ही सुद्धा नव हवन कार्य केले. बाबाने या मार्गात येणाऱ्या प्रत्येक सेवकाला कुणालाही कमजोर ठेवलं नाहीये. आम्हाला प्रत्येकाला सक्षम बनवलं आहे. फक्त गरज आहे आमच्या लक्षात किती राहिलं ना आम्ही लोभामध्ये किती विसरलो ह्या गोष्टी. आणि मार्गात येलो का आलो आम्ही तो आमचा पहिला दिवस हा आमच्या लक्षात राहिला. तो सेवक या मार्गात कधी दुःखी आणि कष्टी आणि दरिद्री राहू शकत नाही. हे अनुभव माझेच नाही तुमचे सुद्धा. या ठिकाणी आता सखोल चर्चा होईल, अनेक मार्गदर्शक होईल आणि परमेश्वर आमचा भगवंत कोणाच्या मुखातून कोणतं शब्द पुष्प बाहेर काढेल आणि हळूच तो आमच्या कुठल्या कामात पडेल हे आम्ही सांगू शकत नाही. पण ते या चर्चा बैठकीत बसल्यानंतर जर आम्ही मनाने बसलो तर या चर्चा बैठकीचा खरा लाभ आणि या पूजागिरीचे महत्व आम्हाला कळल्याशिवाय राहणार नाही. बाबांनी का नाही दिलं आम्हाला? आता बाबावर बोलावं का? बरोबर आहे की नाही? पहिला मी लहान होतो, किती डाकू खेळत होतो, किती डाकू कोट्या लहानपणी बाबा. आणि मग काय होत होतं, खेळता खेळता एखाद्या चौकामध्ये किंवा एखाद्या गल्लीमध्ये चिंगडी वाजवणे मला येत होता. नाहीतर मग एखादा दुसरा इथून पासून कमरेपर्यंत लंबी दाढी नाही हा, इथून पासून तर कमरेपर्यंत लंब्या नटावाला तो भगवा झंगा घातलेला माणूस येत होता. तो आम्हाला दिसला की आम्ही लहानपणी आम्ही ओरडायचो, अरे बाबा आला, अरे बाबा आला, आपल्या गावात बाबा आला, आपल्या गावात बाबा आला. आम्ही घरी जायचं, आपल्या आईला सांगायचं बाबा आला, आई बाबा आला, त्याने दे काहीतरी दे. हा बाबा आम्ही बघितला होता. पण या मार्गात आल्यानंतर बाबा शब्दाचा अर्थ सुद्धा बदलण्यासारखं वाटतं. आपला बाबा लिंगदेवजी आम्ही बाबा समजतो, हे बाबा. आणि आम्ही बालपणात बघितलेल्या बाबामध्ये जेव्हा आम्ही फरक करतो, त्या विचारामध्ये जेव्हा आम्ही फरक करतो, तेव्हा आज आम्हाला वाटतं की आमच्यासारखा भाग्यवान दुसरा कोणी जाऊ शकत नाही. आम्हाला असे बाबा मिळाले. कसे बाबा मिळाले आम्हाला? तर आम्हाला हे बाबा मिळाले की ज्या बाबाने कोणती वेशभूषा केली नाही. लोकांनी माझ्याकडे बघितलं पाहिजे म्हणून कोणतेही कपडे परिधान केले नाही, कोणतेही बाकी सोंग केले नाही. आमचे बाबा कसे? तर आमचे बाबा एका धोतीवर, साध्या बंगालीवर, डोक्यावर टोपी. जेव्हा आमच्या सेवकांसोबत बाबा चालायचे आणि ज्यांना माहित नाही ते विचारायचे, बाबा तर त्याच्या समोर उतरायचे, रे तुमचे बाबा येणार होते, कुठे आहेत तुमचे बाबा? मग आमच्या एखादे मार्गदर्शक किंवा आमच्या सेवक सांगायचा, आमचे बाबा आले, हे आहेत आमचे बाबा. मग तो तोंडावर हात ठेवायचा, हे यांचे बाबा, म्हणजे बाबा राहायचे का? त्यांना भगवती नाही घातला, ते तिथे दाढी बी नाही आहे, माणसासारखाच माणूस दिसते, मग यांचे बाबा. पण आज मात्र या समाजाला कळून चुकलं की एका साधा भोळा माणूस त्याने विचाराची क्रांती केली आणि ही विचाराची क्रांती करून या देशातील दुःखी पीडित कष्टी समाजाला, प्रत्येक जातीतल्या माणसाला एका माळेमध्ये गुंफून एक चांगला आदर्श समाज, मानव समाज तयार करण्याचं काम खऱ्या अर्थाने माझ्या बाबांनी या भूतलावर केलं. आजपर्यंत कोणत्या महात्मा योगदान प्रत्येकाची असते. संतांचे योगदान समाजाला असतात. साधूने त्यांच्या परी त्यांचे काम केलं असेल, त्यांना वाईट समजण्याचा मला कोणताही अधिकार नाही. कुणी स्वतःला देव समजायला लागले त्यांचे कार्य त्यांना लखला बसवू. परंतु माझ्या बाबांनी जे कार्य केले, या कार्याची तुलना दुसऱ्या कुणासोबत होऊ शकत नाही. त्याचे कारण हे आहे की आम्हाला बाबाने एका परमेश्वराची प्राप्ती देते वेळी प्रपंचामध्ये लागून दिली. आम्हाला नाही सांगितलं बाबांनी तुला मार्ग द्यायचा असेल, घ्यायचा आहे का, मग तू एक काम कर,
तू आपल्या बायकोपासून 1-2 वर्षासाठी तिकडे दूर जाऊ का, असं म्हणतात ना आपल्या म्हणणार. आपल्या लेकरा बाळाला सोडून पुन्हा पाहिजे जाऊन बस असं म्हणतं का बाबांनी आम्हाला. आम्हाला बाबांनी सांगितलं तुम्ही तुमच्या प्रपंच अगोदर बघा आणि या प्रपंचामध्ये कुटुंबाची एकता करा, प्रेमाचं वातावरण दाखवा, सत्याची वागणूक ठेवा. तुम्हाला तुमच्या प्रपंचामध्ये का परमेश्वराची प्राप्ती 4 तत्व 3 शब्द आणि 5 नियमाने झाल्याशिवाय राहणार नाही. हा मार्ग बाबाने आम्हाला दिला. कुठे काय अरे कुणी एखादा देवनामामध्ये लागते ना तो देवदेव करतच लागते. प्रपंच कुणाच्या कुठं जायला जाते हे माहीतच होत नाही. परंतु आमच्या बाबाने आमच्या प्रपंचाकडे सुद्धा लक्ष दिलं. एका परमेश्वराचा अनुभव आम्हा प्रत्येक सेवकाला मिळाला. परमेश्वर काय हे आम्हाला सांगितलं, पण त्याचबरोबर आमचा प्रपंच उदयाला कसं येईल, उत्कर्षाला कसं येईल, चांगल्या पद्धतीने पुढे कसं जाईल हे सुद्धा बाबांनी आम्हाला सांगितलं. त्याचबरोबर हा माणूस एक माणूस म्हणून कसा जगेल याचे मार्गदर्शन या मार्गाच्या रूपाने तुम्हा आम्हा सर्वांना हे आपले बाबा. काय कमी केलं एवढंच नाही, अनेक मागं बायको आम्ही फिरतो. आता काय चालते काऊन बाबा करू नव्हते शकत का, बाबांनी तर मार्गाची निर्मिती केली होती. मग बाबा म्हणू शकत नव्हते का की माझ्यानंतर हा कारभार माझ्या मुलाकडे राहील, माझ्यानंतर हा कारभार माझ्या अमुक रिश्तेदाराकडे राहील आणि माझा गप्पा चालेल नाही. बाबा हयात असताना बाबाने मंडळ स्थापन केलं आणि तेव्हाच सांगितलं की आता या मार्गाचा कारभार हे मंडळ सांभाळेल. मंडळाकडे धुरा दिली. आम्हा सेवकांना सांगितलं की बाबा तुम्ही या मार्गाचे या मंडळाचे मालक आहात. आज जे लोक मंडळामध्ये काम करत असतील त्या लोकांनी जर उचित पद्धतीने काम केलं नाही तर ही लगाम माझ्या सेवकांच्या हातात बाबांनी दिली आहे. येणाऱ्या 5 वर्षाच्या नंतर कुणाला ठेवायचं आणि कुणाला खाली उतरवायचं हे अधिकार माझ्या सेवकांना बाबांनी दिले. एक लोकशाहीच्या पाया त्या मार्गाला बाबांनी दिला. वैज्ञानिक दृष्टिकोन, सामाजिक बांधिलकी, व्यसनमुक्तीचा धडा, अंधश्रद्धा निर्मूलन आणि त्याचबरोबर एका परमेश्वराची प्राप्ती. म्हणजे माणसाला जगण्याकरता ज्या ज्या गोष्टीची गरज आहे, प्रगती करता ज्या ज्या गोष्टीची गरज आहे, स्वाभिमानाने जगण्याकरता ज्या ज्या गोष्टीची गरज आहे, तशा प्रत्येक घटकावर या मार्गामध्ये प्रकाश टाकलाय. आणि आमचे काही काही आम्ही आहेत तुका बाबा 4 वर्ग शिकले होते. म्हणजे आता कुठे गेला शिक्षण, कुठे गेला शिक्षण. बाबा सारखा सर्जन या जगात नाही. इंजिनियर त्यांना जे उपचार नाही झाले ते उपचार बाबांनी या मार्गात आम्हाला दिले. तुम्हाला सगळ्यांना अनुभव आहे. बाबा सारखा समाज सुधारक नाही. हर कोणत्याही गोष्टीमध्ये एवढं मोठं विद्वान ज्याने माणसाचे मन जोडण्याचं काम केले. माणसाचे मन जोडणं काही एवढं सोपं नाही आहे. या भारत देशात 1760 जाती जिथं रक्तामध्ये जातीवाद भिनलाय, धर्माचे भांडणं आहेत, अशा देशामध्ये हे विचार ज्या महात्म्याने आम्हाला दिलं त्या बाबाच्या आपण सेवक आहोत. आणि म्हणून आम्ही म्हणतो सांगायला किती जरी बोललो आम्ही तरी गुणगान रात्रभर दिवसभर जरी आम्ही गायले तरी समजू शकत नाही. एवढं मोठं योगदान किंवा आम्हाला बाबांनी दिलं. आणि म्हणून आज आमची सुद्धा जबाबदारी महिला मंडळी आहेत, पुरुष मंडळी आहेत. आपल्याला समाज घडवण्याचा धुरा बाबाने आम्हा सेवकांवर आणि मंडळावर टाकला. आणि मग त्या दृष्टीने आम्ही खऱ्या अर्थाने चाललो का याच्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे. विशेष करून आमच्या आई भगिनी या ठिकाणी आहेत.
चर्चा बैठक आम्हाला का महत्वाची आहे याचा विचार सातत्याने आम्ही करलेला आहे. एका चर्चा बैठकीला आम्ही जातो, दुसऱ्याला सोडून देतो. कधी माणूस गेला तर बाई म्हणते मी कायला जाऊ, बाई गेली तर माणूस म्हणते मी कायला जाऊ. आम्ही आमच्या लेकराने कधी चर्चा बैठकीमध्ये घेऊन जात नाही. परंतु आज खऱ्या अर्थाने या चर्चा बैठकीची गरज जेवढी आम्हाला नाही यापेक्षा जास्त गरज ही आमच्या लेकरांना, ते आम्हाला सत्य त्याचा विचार आम्ही केला नाही. नाहीतर मग काय होते माहित आहे का होते तर सांगूनच देऊ का समजून जा. नाहीतर मग कसं होते, कोणती 12व्या वर्गात शिकत राहिली, पोरगा पावाले ते 10 एकरवाला पाहून जाते, नाही म्हणते सरकारी नोकरी नाही म्हणते, नाही देत मायबाप. कोणता 10 एकरवालाही पाहिजे तर नोकरीवालाही पाहिजे म्हणते. 2-3 दिवसांना पोरगी पाहिजे तर घरी नाही. पण कुठे गेली तर तो फुकटनगर मध्ये राहते, स्वतःचा प्लॉट नाही गेली. मग बाय काय सांगते का म्हणते पागल झाली होती, तिला काही समजत नव्हतं. का समजत नव्हतं तुला? एवढं समजत नव्हतं त्याच्यावर मोबाईलवर काय करत होती ना. दिवसभर तू स्वयंपाक करत होती, ती पोरगी तुझ्याजवळ बोलायला पाहिजे होती ना फोन आला तेव्हा. तर तू माझ्याजवळ जेव्हा स्वयंपाक करत होती तुझ्या मुलीने फोन आला तर तुझी मुलगी कितीच्या मागे कायसाठी गेली, कोण्या गोष्टीसाठी गेली हे कोण तपासलं पाहिजे. समाज घडवायचा आहे. चर्चा बैठक होती त्या दिवशी पोरीने चर्चा बैठकीत नाही आणलं, त्या दिवशी चर्चा बैठकीत आणलं असतं. आपल्या पोराला आपण चर्चा बैठकीत आणलं असतं तर त्या पोरीच्या कानावर 4 भगवंताचे शब्द पडले असते, त्या पोरीच्या कानावर 4 अनुभव पडले असते. कोणत्या अनुभवात कोणत्या गावामध्ये कशी घटना घडली हे तिच्या कानावर पडलं असतं. आणि जर तिच्या कानावर पडलं असतं तर तिच्या मस्तकाची शुद्धी झाली असती, तिच्या विचाराची शुद्धी झाली असती. तर तुझे पाय बडबड करायची वेळ आली. आम्हाला समाज घडवायचा आहे.